यात मुंबईचा महापौर नक्की कुणाचा होणार यावरून सध्या चर्चा धरतायत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। शिंदेच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान, शिंदेंनी जास्त जागा लढल्यानं युतीच्या स्ट्राईक रेटवर परिणाम, केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातील भाजप नेत्यांची भूमिका, शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही नाराज सूत्रांची माहिती। शिंदेच्या मुंबईतील 11 नगरसेवकांचा हजारांपेक्षा कमी मतांनी पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेंचा स्ट्राईक रेट कमी असल्याचा आणि शिंदेच्या शिवसेनेमुळे नुकसान झाल्याचा भाजपनं दावा केल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून थेट आकडेवारीच साद। भाजपच्या स्थानिक नेत्यांमुळे पराभव, शिंदेच्या शिवसेनेचे महापालिकेचे उमेदवार समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांना। 30 जानेवारीला मुंबईचा महापौर होणार सूत्रांची माहिती, भाजपच्या मोठ्या नेत्यांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती। मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार, अमित साठम यांच्याकडून विश्वास व्यक्त, महापौर भाजपचा होणार की शिवसेनेचा हे महत्त्वाचं नाही, तर महापालिकेला भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणं जास्त महत्त्वाचं, साठम यांचं वक्तव्य। मुंबईच्या महापौर पदावरती शिंदेच्या शिवसेनेचाही दावा, प्रत्येकाला वाटतं महापौर पद आपल्याकडे असावं, उदय सामंतांचं सूचक विधान। दरम्यान 3 दिवसांपासून हॉटेलमध्ये असलेले नगरसेवक 24 तारखेपर्यंत फडणवीस मुंबईत परत येईपर्यंत शिंदेची शिवसेनेचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार होते, परंतु त्यांनी आज सकाळी जो आहे तो हॉटेलमधून काढता पाय घेतला। शिंदे शिवसेनेच्या नगरसेवक गेल्या 4 दिवसांपासून हॉटेलमध्ये असल्यानं अमित ठाकरेंनी टीका केलेली होती। जनतेचं निवडून दिलेले नगरसेवक 5 स्टार हॉटेलमध्ये आनंदानं कैद आहेत, सामान्य नागरिकांनी केलेल्या मतदानाचा अपमान नाही का, असा अमित ठाकरेंकडून ट्विट करण्यात आलं। मुंबईच्या महापौर पदासाठी दिल्लीत खलबतं सुरू आहेत। राज्यातील भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांची दिल्लीत बैठक सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेतून राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांची भाजपचे अमित साठम, आशिष शेलार यांच्यासोबत चर्चा झाली आहे। महापौर पदासह स्थायी समिती, सुधार समिती, आरोग्य आणि शिक्षण समितीबाबत वाटाघाटी ज्या आहेत त्या दिल्लीमध्ये पार पडणार आहे। लोकसभा ते महानगरपालिका निवडणुकांचं वर्तुळ पूर्ण झालंय। शिंदेंना आपल्यासोबत ठेवायचं की नाही याबाबत दिल्लीत चिंतन आणि मंथन सुरू होणार आहे। राऊतांचं वक्तव्य, तर राऊतांची माहिती खोटी आहे, शिंदे 2029ला सुद्धा सोबत असतील, नवनाथ बन यांचं राऊतांना उत्तर। तर महापौर कुणाचा रणनीती ठरलेली आहे या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंचे 4 नगरसेवक कोकण भवनात अनुपस्थित, गट स्थापन करण्यासाठी आमदार वरुण सरदेसाईंसोबत उर्वरित 7 नगरसेवक हजर, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे 2 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील 11 पैकी 7 नगरसेवकांचं गट स्थापनेसाठी पत्र, 4 जण नॉट रिचेबल, नगरसेवकांवर कारवाई करणार, शिंदेच्या शिवसेनेसोबत संपर्कात असल्याची चर्चा। एडीएमसीतील नगरसेवकांच्या बैठकीला मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे गैरहजर नगरसेवकांना 24 तासात समोर येण्याच्या सूचना, अन्यथा अपात्रतेच्या कारवाईचा इशारा। 4 दिवसांनंतर शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक ताज हॉटेलमधून निघाले, मात्र नगरसेवक नोंदीसाठी कोकण भवनला जाणार नसल्याची सूत्रांची माहिती। मुनगंटीवारांचं विधान अफवा, काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित, चंद्रपुरात काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात असल्याचं काल मुनगंटीवारांनी वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवारांनी पलटवार केला। चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवारांनी विजय रॅलीतून काही नगरसेवकांना नेलं, सुरुवात वडेट्टीवारांनी केली। खासदार प्रतिमा धानोरकर यांच्याकडून नाराजी व्यक्त, तर माझ्याकडे काँग्रेसचे 13 नगरसेवक आहेत, त्यांच्याकडचे नगरसेवक घेऊन यावं, गटनेता निवड करायची आहे, असंही वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपुरामध्ये कुणाचाच महापौर बसणार नाही, राऊतांचा दावा। भाजप की काँग्रेस यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांची प्रतिक्रिया, तर ठाकरेंनी चंद्रपुरात सोबत यावं म्हणून चर्चा सुरू, वडेट्टीवारांची माहिती। मुंबई मनपासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या गटनेते पदासाठी अमय घोलेंच्या नावाचा विचार सुरू, सूत्रांची माहिती। कोल्हापुरात मनपा निवडणुकीनंतर महायुती आणि मवियामध्ये पोस्टर वॉर, महायुतीनं काँग्रेसला डिवचणारे पोस्टर लावल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ईव्हीएम जिंदाबाद अशा आशयाचे पोस्टर, तर धन्यवाद कोल्हापूरकर, काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम अशी महायुतीकडून बॅनरबाजी।